अध्यक्ष महोदय, मराठा आरक्षणावर या सभागृहामध्ये एकूण 74 सदस्यांनी भाग घेतला। सगळ्यांची नावे मी घेत नाही, यामध्ये विरोधी पक्षनेते आहेत, पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, तुमचे नाव दिले आणि अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, शिवेंद्रराजे भोसले, प्रकाश आंबेडकर, नितेश राणे, आशिष शेलार, सगळ्यांची नावे घेत नाही, चालेल ना? सर्व सन्माननीय सदस्य यांनी एकूण 17 तास 17 मिनिटं चर्चा केली। मी सर्वांनाच अध्यक्ष महोदय मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। अतिशय सविस्तर चर्चा अतिशय महत्त्वाच्या विषयावर या सभागृहामध्ये झालेली आहे। सर्व पक्षाच्या सदस्यांनी यामध्ये गांभीर्याने चर्चा केली आणि खरं म्हणजे सर्वांनीच अतिशय पोटतिडकीने या सभागृहामध्ये मराठा आरक्षण या अतिशय महत्त्वाच्या विषयावर गांभीर्यपूर्वक चर्चा केलेली आहे। सर्वांची आपली भावना एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून आपली जशी सगळ्यांची भावना तशी मुख्यमंत्री म्हणून माझी देखील पहिल्या दिवसापासूनची भावना आणि इच्छा मी देखील व्यक्त केलेली आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाज किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे। ज्या समाजानं या एकीकडे पिढ्यानपिढ्या शेती करून अब्जावधी लोकांची पोटं भरली आणि दुसरीकडे आपल्या देशासाठी मातृभूमीसाठी देखील जीवाची बाजी लावली, हे अनेक उदाहरणातून आपण पाहिलेलं आहे। आणि म्हणून जय जवान जय किसान ही घोषणा हा समाज प्रत्यक्षात जगला आहे। अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं या मराठा समाजानं महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलेलं आहे। तोच मराठा समाज आज आपल्या हक्कासाठी उभा ठाकलाय, रस्त्यावर उतरलाय। आर्थिक शैक्षणिक आघाड्यांवर या समाजाच्या पदरी मागासले पण पडलेला आहे। गेल्या काही वर्षात हा समाज सामाजिक दृष्ट्या सुद्धा मागे पडलाय आणि म्हणून अन्य मागास समाजाप्रमाणे मराठा समाजाला देखील या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करायची आहे आणि हा त्यांचा अधिकार देखील आहे। या मागणीसाठी काहींनी भावनांच्या भरात अतिशय टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या देखील केलेल्या आहेत आणि हे देखील अतिशय मन विषण्ण करणारं आहे, अतिशय वेदनादायी आहे आणि म्हणून कुणालाही हे परवडणारं नाही आणि आपल्या सगळ्यांच्याच भावना यासाठी एकच आहेत। राज्यातल्या इतर सर्व समाजाशी मिळून मिसळून मराठा समाजानं आजवर महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक बांधिलकी आणि बांधणी देखील घट्ट केलेली आहे। यामध्ये महाराष्ट्राच्या विकासाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मोठा हातभार देखील लागलेला आहे। पण गेल्या काही दिवसापासून राज्यातील सामाजिक जे वातावरण आहे, जे काही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, हे दूषित करण्याचा देखील प्रसंग या ठिकाणी घडलेत आणि तशा प्रकारचे प्रयत्न होताना आपण पाहतोय। कुठल्याही दोन समाजामध्ये
तेढ निर्माण होणं हे राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही आणि भूषणावं देखील नाही आहे. याबाबत आपल्या सगळ्यांचं एकमत आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हे तर अजिबात न परवडणारं आहे आणि न शोभणारही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठंही तणाव वाढणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनी, त्याचबरोबर आपली सगळ्यांची, विरोधी पक्ष काय, सत्ताधारी काय, आपण सर्व लोकप्रतिनिधी जे आहोत, आपली सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी आपणही आणि समाजाने आजवर घेतलेली आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये यासाठी सर्वांनीच दक्ष आणि सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणि खरं म्हणजे ती विचार करण्याची वेळ देखील या ठिकाणी आलेली आहे. राज्यात कायदा आणि शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव कायम राखला गेला पाहिजे, कायम राहिला पाहिजे. कोणत्याही निमित्ताने समाजामध्ये वितुष्ट येता कामा नये ही आपली सगळ्यांची भावना आहे. चर्चेतून आणि योग्य भूमिकेतून आपण मार्ग काढू शकतो, प्रश्न सोडवू शकतो, हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून आज देखील मी या सभागृहामध्ये आपल्या सगळ्यांना विनंती वजा आवाहन देखील करू इच्छितो की आपण सगळ्यांनीच राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, शांतता, सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. ही आपण सगळ्यांनीच मिळून जबाबदारी घेतली पाहिजे. सरकार म्हणून या ठिकाणी आम्ही अतिशय या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहतोय आणि त्याची उदाहरणं देखील आपल्या डोळ्यासमोर सगळ्यांच्या समोर आहेत. मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राज्यातील सर्व समाज बांधव जे आहेत, सर्व जातीपाती जे आहेत, त्या माझ्यासाठी एक समानच आहेत. आमच्या सरकारसाठी देखील सर्वजण, सर्व जातीपाती, सर्व धर्मीय हे समान आहेत आणि त्यामध्ये कुठलाही आमच्या मनामध्ये भेदभाव कुणाच्याबद्दल नाही आहे. प्रत्येक समाज घटकाला राज्याच्या प्रगतीमध्ये त्याचा योग्य तो वाटा मिळाला पाहिजे अशी जशी समाजाची धारणा आहे तशी सरकारची देखील धारणा आहे आणि आपली देखील तशीच धारणा आहे. त्यामध्ये वेगळं मत कोणाचं असण्याचं काही आवश्यक कारण नाही. आज मराठा समाजाला प्रगतीसाठी आरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. ते आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. आणि सरकार सर्व पातळींवर हा जो काही लढा देतोय हे देखील आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. आणि आम्ही देखील अनेक सदस्य या सभागृहातले शेतकऱ्याची मुलं आहोत, कष्टकरी आहोत, काही गरीब कुटुंबातून, सर्वसाधारण कुटुंबातून आपण आलेलो आहोत. त्यामुळे या बहुसंख्य जो काही मराठा समाज आज शेतकरी म्हणून राबतोय, शेतकरी म्हणून जीवन जगतोय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची देखील आपल्या सगळ्यांना जाण आहे. आणि म्हणून काल देखील आपण त्या विषयावर चर्चा केली. आपणही चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि या शेतकऱ्यांना देखील जे काही त्यांना संकट काळी आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे ते सरकारने देखील कर्तव्य बजावलेलं आहे. आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं त्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे कायदेशीर पद्धतीने काम करावं लागेल. ते आम्ही या ठिकाणी सरकार म्हणून करतोय. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, अध्यक्ष महोदय, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर, सरकार स्थापन झाल्यानंतर जेव्हा हा प्रश्न पेटला, काही ठिकाणी आंदोलनं सुरू झाली, काही ठिकाणी उपोषणं सुरू झाली, त्यावेळेस आम्ही सर्वपक्षीय बैठक देखील बोलवली. या बैठकीनंतर ज्यांनी उपोषण केलं होतं जरांगे पाटील, त्यांचं उपोषण देखील सोडवण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी आमचे सहकारी मंत्री आम्ही गेलो होतो. आणि त्यानंतर आपण पाहिलं की जी मागणी होती कुणबी प्रमाणपत्र, ज्या नोंदी आहेत कुणबी नोंदी, त्या कुणबी नोंदी जो आपला GR आहे, आपला कायदा आहे, आपला नियम आहे, आणि ज्यांचे पुरावे मिळाले त्यांना जुन्या नोंदी ज्या आहेत
त्या मिळाल्या, त्याला कुणाचाही विरोध असण्याचं काम नाही, विरोधही नाहीये. कारण हा कायदा, हा नियम हा पूर्वीपासून आहे आणि 1967 पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडत असतील तर त्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे. आणि म्हणून सभागृहात देखील सर्व सदस्यांनी तशीच एक समान भूमिका घेतली आणि मांडली देखील. आणि कुणबी दाखले देण्याबाबतचा जो काही GR जुना आहे, परंतु काही ठिकाणी ते दाखले दिले जात होते, काही ठिकाणी दाखले मिळत नव्हते आणि मग ते दाखले मिळावे म्हणून ती प्रक्रिया देखील आपण सुरू केली. आणि त्या बाबतीमध्ये काही मतमतांतरे असू शकतात, परंतु मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की OBC किंवा अन्य कुणाच्याही आम्ही वारंवार सांगतो की इतर कुणाचं काढून एका दुसऱ्या समाजाला द्यायचं अशी भावना, भूमिका सरकारची बिलकुल नाही, विजयराव. आणि म्हणून मगाशी म्हटलं आपण नव्हता, OBC किंवा अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा सरकारचा शब्द आहे, आमचा शब्द आहे, तो आम्ही पूर्ण करणार. मराठा समाजाची मागणी का आताच पुढे आलेली नाही, ही पूर्वीपासूनची मागणी आहे आणि ती आताच उचलून धरली असाही विषय नाही. 1902 साली छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची तरतूद केली आणि त्यात मराठा समाजाचाही अंतर्भाव केलेला होता. त्यानंतर 80च्या दशकापासून मराठा बांधव आपल्या हक्कासाठी, आरक्षणासाठी झगडतोय, लढतोय. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्या काळात आंदोलन केलं आणि त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली, हे देखील आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून त्यानंतर आलेल्या सरकारने मराठा समाजासाठी, आरक्षणासाठी काय केलं असा प्रश्न विचारून मी आता काही वाद निर्माण करू इच्छित नाही, किंबहुना त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. परंतु आज मी एवढंच सांगू इच्छितो की अण्णासाहेबांचं जे बलिदान आहे ते बलिदान जे आहे मराठा समाजासाठी व्यर्थ जाणार नाही, हा देखील या ठिकाणी आमचा शब्द आहे. आपलं मागासपण सिद्ध करण्यासाठी या समाजाला आज मोठा लढा द्यावा लागतोय, आंदोलनं करावी लागतात, उपोषणं करावी लागतात आणि आपण ते पाहतोय. शेतीत आणि सहकारात राबणाऱ्या मराठा समाजातून आजवर अनेक नेते, लोकप्रतिनिधी सत्तेत आले, मोठेही झाले, नावारूपाला आले, पण त्यांना मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय देण्याची देखील मोठी संधी होती. पण दुर्दैवाने या नेत्यांना आपल्या समाजाचं मत कळलं, परंतु मन कळलं नाही का माहीत नाही, परंतु समाजाच्या भावना मराठा नेतृत्वाला कळल्या असत्या तर समाजाला यापूर्वीच न्याय मिळाला असता, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मंडल आयोगाच्या अहवालानंतर देखील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची सुवर्ण संधी होती, पण ते आता गेली. तो विषय इतिहास जमा झाला, त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. आणि म्हणून राजकारणातली काही लोक, काही नेते, काही लोकप्रतिनिधी म्हणजे मराठा समाज, संपूर्ण मराठा समाज होत नाही. आणि म्हणून बहुसंख्य मराठा समाज आजही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगतोय. आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या तो मागासलेला आहे. मराठा आरक्षणावरून एक मराठा लाख मराठाची हाक देत 56 क्रांती मोर्चे या राज्याने पाहिलेले आहेत आणि अतिशय शांततेने हे मोर्चे त्यावेळेस निघाले. त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि सगळं अतिशय शांततापूर्ण, जबाबदारीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होतं. मात्र त्या शांततेमध्ये देखील एक आक्रोश होता, एक तळमळ होती आणि एक दाहकता देखील होती. हे आपणही पाहिलेलं आहे, मला ते सांगण्याची आवश्यकता नाही. तेव्हा खरं म्हणजे आज त्यावेळची आंदोलनं, त्यावेळचे मोर्चे, त्यावेळची संख्या हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण त्यावेळेस देखील आपण
पाहिलं की आपण सगळ्यांनीच एकमताने सगळ्यांचं एकमत होतं आणि आपण या सर्वोच्च सभागृहातून आपल्याला आणि राज्यातील जनतेला मी मगाशी आवाहन केलंय आणि आताही सांगू इच्छितो की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही भावना आपल्या सगळ्यांची आहे। इतर समाजाचा अधिकार न डावलता तो अधिकार त्याला मिळाला पाहिजे, त्यावर त्यांचा जो नैसर्गिक हक्क आहे तो देखील या ठिकाणी डावलता कामा नये ही भूमिका सरकारची आहे, आपल्या सगळ्यांची आहे। अन्य कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली जी कारवाई आहे ती सुरू झालेली आहे आणि त्या काळात देखील मी राजकारण करू इच्छित नाही, परंतु ते मोर्चे निघाले, त्यालाही काही लोकांनी त्या काळात गालबोट लावण्याचा प्रयत्न केला। मूक मोर्चा होता, त्याला काही मुका मोर्चा म्हणून हिणवण्याचा देखील प्रयत्न त्या काळात झाला, ही वस्तुस्थिती आहे। कारण अतिशय शिस्तीने त्याचं सगळीकडे राज्यात नाही देशभरामध्ये त्या मोर्चांचं कौतुक झालं की आंदोलनाचं कौतुक झालं। लाखो लोक एकत्र येऊन देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही कायदा सुव्यवस्था किंबहुना कुणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेऊन हे सगळे मोर्चे झालेले आहेत। आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की या मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा कुणी घेता कामा नये आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचा कुणी प्रयत्न करता कामा नये। हे जसं आमचं मत आहे तसं तुमचंही आहे। आणि म्हणून मुळामध्ये जे आरक्षण त्या काळामध्ये आपण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 16% आरक्षण दिलं, कायदा केला, भावना त्यांच्या लक्षात घेऊन आपण तो निर्णय घेतला। हायकोर्टमध्ये ते आपण टिकवलं, परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून यामध्ये त्या काळात देखील रद्द झाल्यानंतर आपण पाहिलं त्यामध्ये नंतर देखील आंदोलन झाली। गेल्या सरकारमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी देखील आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं। त्यांच्याशी चर्चेला मी गेलो होतो, माझ्यावर काही मंत्री होते, तेव्हा काय मी मुख्यमंत्री नव्हतो, मंत्री म्हणूनच आम्ही गेलो होतो, नगर विकास मंत्री होतो। आणि मराठा आरक्षणासाठी जे जे काही करता येईल ते करू असा शब्द देखील त्यांना आम्ही त्यावेळेस दिला होता आणि तो शब्द आता पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आलेली आहे। सत्तेवर आल्यानंतर लगेच ऑगस्ट 2022 मध्ये विधिमंडळ अधिवेशनात अधिसंख्य पदांची निर्मिती जी आहे ती निर्मिती व निवड केलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आपण कायदा केला। 21 सप्टेंबर 2022 रोजी GR काढून अध्यक्ष महोदय त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली। त्यावेळेस देखील आपण जे सिलेक्शन झालं होतं परंतु त्यांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या, परंतु ते मागच्या सरकारमध्ये तो निर्णय घेतला गेला नव्हता। परंतु सरकार आमचं आल्यानंतर आम्ही जवळपास 1553 जणांना, त्याचबरोबर 2000 विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये रुजू करून घेतलं। एकूण 4053 जणांना शासकीय सेवेमध्ये आम्ही त्या काळात सामावून घेतलं। ही मोठी गोष्ट आहे। अधिसंख्य पद आणि त्यांची अपेक्षा होती, अशोकरावांना माहित आहे तो विषय। आणि जे आमचे ज्येष्ठ सहकारी चंद्रकांत दादा च्या अध्यक्षतेखाली 4 ऑक्टोबर 2022 रोजी मराठा आरक्षण आपली जी काही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करून या समितीने आपलं काम देखील सुरू केलं। मराठा आरक्षण व इतर सर्व निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला आम्ही दिले आणि 5 डिसेंबर 2022 रोजी या मंत्रिमंडळ उपसमितीला मदत करण्यासाठी विशेष सल्लागार समितीची देखील आपण स्थापना केली। त्यामध्ये आपले प्रवीण दरेकर, भरत गोगावले, योगेश कदम, नरेंद्र पाटील यांचा देखील समावेश त्यामध्ये केला। हे मी आवर्जून सांगू इच्छितो की या 2-2.5 महिन्यात शासनाने एकतर्फी निर्णय घेतलेले नाहीत, तर सर्व पक्ष, संघटना
यांना सुद्धा मराठा समाजासाठीचे निर्णय घेताना विश्वासात घेतलेला आहे। माझ्या अध्यक्षतेखाली जवळपास अध्यक्ष महोदय 10 बैठका झाल्या। आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री होते। उपसमितीच्या 12 बैठका झाल्या। दादा बरोबर आहे ना? आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 2 बैठका, सल्लागार मंडळाच्या 7, अशा एकूण 30 बैठका या काळामध्ये घेतल्या गेल्या। सर्वपक्षीय बैठका देखील घेतल्या। त्या बैठकीमध्ये देखील अनेक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी होते। पवारसाहेब देखील आले होते आणि मनोज जरंगे पाटील यांनी जालन्यातल्या अंतरवाली येथे उपोषण सुरू केलं। मी मगाशी म्हटलं त्याला त्या बाबतीमध्ये की उपोषण सोडवण्यासाठी सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले। काही आपले तज्ञ लोक होते, त्यांनाही आम्ही पाठवलं आणि शेवटी आज लोकभावना लक्षात घेऊन सरकार कुठेही आपला इगो किंवा ताठर भूमिका सरकारने कधीच घेतली नाही। सरकारने गिरीश महाजन इकडे आहे आणि शासन प्रामाणिकपणे नेहमी प्रत्येक म्हणजे मराठा समाजात नाही, ओबीसी समाजाचे आंदोलन जिकडे होती, धनगर समाजाचे आंदोलन जिकडे होती, आपले आदिवासी समाज काही ठिकाणी होता, टोकरे कोळी समाजाचे आंदोलन होती। तर या ठिकाणी आमचे मंत्री स्वतः या ठिकाणी जाऊन त्यांची उपोषण सोडवण्याचं काम केलं। तेव्हा कुठेही असं मनामध्ये आम्ही कशाला जायचं ही भूमिका कधी ठेवली नाही। फेब्रुवारी 2023 मध्ये मुंबईत झालेल्या मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांची जी काही भूमिका स्पष्ट केली, त्यामध्ये मग आंदोलनानंतर कुणबी प्रमाणपत्रांची मागणी ऐरणीवर आली। 7 सप्टेंबर 2023 रोजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती नेमली। मराठवाड्यातील मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र नोंदी पाहून देण्याची कार्यपद्धती आपण निश्चित केली। तज्ञ समितीची नियुक्ती केली। निजामकालीन पुरावे असतील, वंशावळी असतील, शैक्षणिक पुरावे असतील, महसुली पुरावे असतील, निजामकालीन करार असतील, त्यावेळच्या सनदी असतील, राष्ट्रीय दस्तावेज या पुराव्यांची तपासणी कशी करायची हे या समितीने एक कार्यपद्धती ठरवली आणि त्या शिंदे समितीस सादर करण्यात आलेले जे आपलं 12 विभागांचे पुरावे 1967 चा जो कायदा 2004 चा कायदा, त्यामध्ये कुठल्याही मूळ धोरणात मूळ कायद्यामध्ये बदल न करता, GR मध्ये काही बदल न करता त्यामध्ये ग्राह्य असे दस्तावेज तपासण्याची सुरुवात झाली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खासरा पत्रक, पाहणी पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर, गावाची खाणेसुमारी, सातबारा, जन्ममृत्यू नोंदवही असे अनेक जे पुरावे आहेत, ज्या ज्या पुराव्यामध्ये जातीचा उल्लेख केला जातो ते पुरावे तपासण्याचं काम या ठिकाणी केलं आणि यामध्ये सर्वात म्हणजे तपासणी झाल्यानंतर जे 1967 पूर्वीचे ज्या नोंदी आहेत त्या तपासण्याचं काम केलं आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व जे पुरावे आहेत, ही सर्व कागदपत्र आहेत, हे आपण पब्लिक डोमेनवर ठेवायला देखील सांगितले आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीचा कायदा शासनाने 2000 मध्ये केला आहे। त्या कायद्याच्या अंतर्गत जी व्यक्ती जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल ती व्यक्ती त्या जातीचा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या अर्जदाराची आहे। कलम 8 प्रमाणे एखाद्या व्यक्तीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र प्राप्त केल्यास आणि तसे सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीचे ते प्रमाणपत्र रद्द केले जातं आणि त्याने घेतलेले सर्व लाभ काढून घेण्यात येतात। कलम 10 प्रमाणे ज्या व्यक्तीने बोगस प्रमाणपत्र घेतल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाते। यासाठी 6 महिने ते 2 वर्ष सश्रम कारावास अथवा दंडाची देखील तरतूद त्यामध्ये कलम 11 प्रमाणे केलेली आहे। या कायद्याअंतर्गत केलेला अपराध हा दखलपात्र व अजामीन पात्र देखील
आहे। त्यामुळे ज्या सक्षम प्राधिकाऱ्याने हेतू पुरस्पर जातीचे खोटे प्रमाणपत्र दिल्यास त्यालाही 6 महिने ते 2 वर्ष सश्रम कारावास अथवा त्याला दंडाची शिक्षा होऊ शकते कलम 13 प्रमाणे। त्यामुळे कुणबी लिहिलं आणि प्रमाणपत्र दिलं एवढं तसं सोपं नाही, हे मी आपल्याला सभागृहाला मुद्दाम सांगू इच्छितो। त्यामुळे कोणीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, मनामध्ये संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही, मनामध्ये शंका ठेवण्याची आवश्यकता नाही। सर्व कायदेशीर प्रक्रियेनुसार कागदपत्रांची सखोल तपासणी करून कुणबी नोंदी आढळतात त्याला कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, हे मी या ठिकाणी अतिशय खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो। अतिशय काटेकोरपणे या ठिकाणी याचं पालन केलं जात आहे, तशा प्रकारच्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत। हा दाखला चुकीचा दिल्यावर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर काय कारवाई होते ते आपण मी वरती सांगितलंय, आणि जो पात्र आहे त्याला दाखला सुलभपणे मिळाला पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे। जो हकदार आहे अशा प्रकारचे निर्देश आपण त्यांना दिलेले आहे। समितीची व्याप्ती जी आहे ती आपण मराठवाड्याबरोबर इतरही जिल्ह्यामध्ये वाढवली होती। पुराव्यांच्या तपासण्या सुरू झाल्या। काही पुरावे अध्यक्ष महोदय मोडी लिपी उर्दूमध्ये, काही फारसी लिपीमध्ये अशा प्रकारचे पुरावे सापडले। काही जीर्ण झालेले पुरावे सापडले, त्यानंतर त्याचं भाषांतर देखील करण्याची सुरुवात झाली। या सगळ्या कालावधीमध्ये मी स्वतः आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील वारंवार विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील यांच्याशी सातत्याने संपर्कात होते। त्यांना सूचना आम्ही दिल्या होत्या आणि त्यामुळे समितीच्या समन्वयासाठी राज्यभरामध्ये 1858 कक्ष देखील स्थापन केले होते। आणि न्यायमूर्ती शिंदे समितीचा पहिला अहवाल अध्यक्ष महोदय 31 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला। दुसरा अहवाल समितीने काल आम्हाला सादर केलेला आहे। हा जवळपास 407 पानांचा अहवाल आहे। हा अहवाल विधी व न्याय विभागाला छाननी आणि विश्लेषणासाठी त्याचं स्क्रुटिनी करायला, ॲनालिसिस करायला पाठवत आहोत आणि त्यानंतर त्यांच्या अभिप्रायानंतर मंत्रिमंडळासमोर तो ठेवण्यात येईल। आणि त्यामुळे मराठवाड्यातील निजामकालीन नोंदी ज्या आहेत या काही सध्याच्या तेलंगणा सरकारकडे डिजिटल स्वरूपात देखील उपलब्ध आहेत, त्या देखील तपासल्या जातील। आता इथं विरोधी पक्ष नेते आहेत, अशोकराव आहेत, बाळासाहेब आहेत, आता विजयराव आहेत, तिकडे आपलं सरकार आहे, आपल्याला त्यांची मदत होईल आणि जे काही गोष्टी आपल्याला आहेत त्याला देखील सहकार्य मिळेल। आपण देखील तेलंगणा सरकारला पत्र लिहिलं आहे। आणि अध्यक्ष महोदय न्यायमूर्ती शिंदे यांच्या अहवालातील शिफारसीनुसार या ठिकाणी ज्यांच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड केली जात आहेत। म्हणजे अतिशय ट्रान्सपरंट आपण ती सिस्टीम ठेवलेली आहे, कुणालाही बघता येईल। त्याच्यामध्ये असंही कुणाला वाटलं बाबा यांनी जातीचा दाखला खोटा केलाय त्याच्यावर तक्रार करण्याचे देखील अधिकार त्या कायद्यामध्ये आहेत। आणि त्यामुळे न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीने मराठवाड्यात आणि इतरही जिल्ह्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी नोंदी देखील सापडत आहेत। ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांचा हक्क जो आहे कुठेही डावलला जाणार नाही, पण खोटं प्रमाणपत्र कोणालाही घेण्याचा अधिकार नाही, तो दिला जाणार नाही। जर पात्र व्यक्तींवर कोणी अन्याय करत असेल तर देखील अध्यक्ष महोदय संबंधित अधिकाऱ्यांवर संबंधितांवर कारवाई देखील केली जाईल। तसेच हे दाखले देण्याच्या प्रक्रियेत जर कुठं गैरव्यवहार जर आपल्याला पाहायला मिळाला, पात्र नसतानाही दाखले देण्याचे प्रकार कुठे निदर्शनास आले तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल। कारण JR आपला आहे जुना, परंतु काही भागामध्ये ते मिळत होते दाखले, परंतु काही भागामध्ये ते दाखले मिळत नव्हते। त्यासाठी लोकांना चक्रा मारायला लागत होतं, वन भटकावं लागत होतं
आणि म्हणून शासनाने पुढाकार घेऊन या ठिकाणी हे समिती नेमली आणि त्यामध्ये काही बऱ्याच लोकांना यामध्ये त्याचा लाभ झालेला आहे। सर्व समाज घटकांसाठी असलेल्या संस्थांच्या कार्यक्रम आणि योजनांमध्ये समानता असली पाहिजे अशी अनेक सदस्यांची भावना होती आणि म्हणून सर्वांना समान न्याय मिळेल या दृष्टीने अध्यक्ष महोदय बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI, अमृत या संस्थांच्या कार्यक्रम योजनांमध्ये एक समानता आणण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतलेला आहे आणि अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती याबाबत नियोजन करते आहे। प्रत्येक संस्था त्यांचा वार्षिक कृती आराखडा तयार करून तो समितीसमोर मान्यतेसाठी ठेवेल। या संस्था विविध घटकांसाठी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत। त्याचप्रमाणे फेलोशिप, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा तयारी, पोलीस आणि सैन्य भरती प्रशिक्षण, कौशल्य विकास, संशोधन आणि प्रशिक्षण, वसतिगृहामध्ये प्रवेश, न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयं आधार अशा वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहेत। PhD फेलोशिप योजनेत बार्टी, सारथी आणि महाज्योतीमध्ये प्रत्येकी 200 विद्यार्थी तर TRTI मध्ये 100 विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे। सारथी वाढवायचे ना, सारथीसाठी 300 कोटी रुपये तर बार्टीसाठी 300 कोटी रुपये, महाज्योतीसाठी 533 कोटी रुपये निधी आतापर्यंत दिला आहे। UPSC, MPSC स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, परदेश शिष्यवृत्ती, स्वाधार, स्वयं निर्वाह भत्ता या सर्व योजनांचा लाभ अध्यक्ष महोदय समान न्याय यांना मिळेल आणि असा सरकारने निर्णय घेतलेला आहे। हे कोणामध्ये काही भेदभाव करण्याचं काम सरकार करत नाही। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हे शासनाचं कर्तव्य आहे, सर्वोच्च उद्दिष्ट आहे। पण त्याशिवाय या समाजातील युवकांना सक्षम करणं, त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, त्यांना रोजगार, स्वयंरोजगार मिळेल हे पाहणं यासाठी आम्ही तातडीने पावलं उचलली। सारथी संस्थेमार्फत PhDच्या फेलोशिप योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 97 कोटी वितरित केले। सारथीकडून प्रशिक्षण घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांची राज्य आणि केंद्रीय सेवामध्ये निवड झाली। त्यात UPSC द्वारे 51 विद्यार्थी निवडले गेले, त्यात 12 IAS झाले, 18 IPS झाले, 8 IRS झाले, 1 विद्यार्थी भारतीय विदेश सेवेत निवडला, 2 विद्यार्थी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये आणि 10 विद्यार्थी इतर केंद्रीय सेवेमध्ये निवडले गेले। आणि म्हणून अध्यक्ष महोदय राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांद्वारे क्लास 1 आणि क्लास 2 पदांवर गेल्या वर्षी 304 विद्यार्थ्यांची निवड झाली। सोलापूरच्या मसला खुर्द येथील शशिकांत नरवडे या एका बस कंडक्टरचा मुलगा IFS झाला, तर नगर जिल्ह्यातला मंगेश खिल्लारी हा तरुण IPS झाला। चालू वर्षामध्ये सारथीचे 1067 विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून उत्तीर्ण झाले। UPSC साठी दिल्ली आणि पुण्यात 500 विद्यार्थी सारथीकडून प्रशिक्षण घेत आहेत। 17 विद्यार्थी IBPS मध्ये उत्तीर्ण झाले असून यामध्ये काही जण स्टेट बँकेत देखील कामावर लागले, रुजू झाले। अशा अनेक सक्सेस स्टोरी आहेत ज्या इतरांना देखील प्रेरणादायी ठरू शकतात। आणि म्हणून अध्यक्ष महोदय मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ दिला असून त्यासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। मागील वर्षी 32,539 विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीद्वारे 31 कोटी रुपये वितरित केले। या वर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर केले आहेत। आणि म्हणून सारथी मार्फत 35,726 विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। शेतकरी भावात काय काय आपण केलंय मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी मार्फत सुरू केलेलं आहे।
सारथी संस्थेचं पुणे येथील मुख्यालय इमारत आणि 6 विभागीय कार्यालय आणि लातूर व कोल्हापूर येथील उपकेंद्र आणि 500 मुलं आणि 500 मुलींच्या वसतिगृह अभ्यासिकेसाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली। तसेच बांधकामासाठी देखील या सर्व कामासाठी 1024 कोटी मंजूर केले आहेत। अध्यक्ष महोदय, सारथीला 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता रुपये 1293 कोटी वितरित केला आहे। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेप्रमाणे निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्याचा देखील निर्णय घेतला। त्यानुसार प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष 60,000, महानगराच्या ठिकाणी 51,000, विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी 43,000, जिल्ह्याच्या ठिकाणी आणि 38,000 रुपये तालुक्याच्या ठिकाणी निर्वाह भत्ता दिला जातोय। विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे वितरित हे सर्व करण्यात येणार आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आजपर्यंत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी देखील आपण मदत केलेली आहे। अध्यक्ष महोदय, अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील 72,144 जणांना 5,380 कोटी बँकेतून कर्ज मंजूर झालं आणि त्यावरील बँकेतून कर्ज मंजूर झालं त्यावरचं व्याज जे आहे 592 कोटी, जो व्याजाचा परतावा तो शासनाने जबाबदारी घेतलेली आहे। महामंडळाकडून 35 गट प्रकल्पांना 3,35,00,000 रुपये कर्ज वितरित केलंय। सारथी आणि महामंडळाच्या विविध योजनांमधून अनेक उद्योजक देखील घडलेले आहेत आणि म्हणून त्या फक्त नोकऱ्या मागणारे हात होऊ नका, नोकऱ्या देणारे हात व्हा, असं आमचे बाळासाहेब सांगायचे आणि त्याप्रमाणे अनेक लोक या ठिकाणी उद्योजक देखील झालेले आहेत आणि म्हणूनच मराठा समाजातल्या शेतकरी मुलांना देखील शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर आपण जे यंत्रसामुग्री आहे, ट्रॅक्टर, मी त्याच्या डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु महामंडळाने देखील या कंपन्यांसोबत एमओयू केलाय आणि या तरुणांना देखील उद्योगामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी होतंय। अध्यक्ष महोदय, आपण मराठा समाजाबरोबर ओबीसी समाजासाठी देखील अनेक योजना केल्या आहेत, त्या मी जास्त विस्तृतपणे या ठिकाणी सांगत नाही, परंतु राज्यातले इतर मागासवर्गीय ओबीसी साठी जिल्हानिहाय 72 पैकी 52 वसतिगृह महिनाभरात सुरू होतात। भुजबळ साहेब त्या बैठकीमध्ये होते परवा आणि प्रति जिल्हा 100 मुली व 100 मुलं असे 7,200 10वी नंतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा अध्यक्ष महोदय लाभ होणार आहे। राज्यातील ओबीसी प्रवर्गासाठी मोदी आवास योजना, हे काय तेच तुम्हाला सांगतो ना, समानता आवास योजना, घरकुल, हे बघा 10 लाख घरं 3 वर्षामध्ये बांधण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय ओबीसी प्रवर्गासाठी। राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी, विजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आपण सुरू करण्यात आलेली आहे। योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह भत्ता म्हणून वर्षाला विजयराव 38 ते 60,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिलं जातं। वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात 600 प्रमाणे 21,600 विद्यार्थ्यांसाठी योजना राबवण्यात येते आहे। त्यासाठी लागणाऱ्या 100 कोटी रुपयांच्या खर्चास देखील शासनाने मान्यता दिली आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड या महानगरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास व भोजन निर्वाह भत्ता म्हणून वर्षाला विजयराव 60,000 रुपये देण्यात येत आहेत। महसुली विभागीय शहरामध्ये क वर्ग महापालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 51,000 रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणच्या शहरात विद्यार्थ्यांना 43,000 रुपये, तुम्ही समानता म्हणता नाही, तालुक्याच्या ठिकाणी 38,000 रुपये सारखा आहे। ओबीसी प्रवर्गातील वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी नवीन आधार योजना तयार करण्यात येते आहे। अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्यात येणार आहे।
ओबीसी विजयंती आणि या प्रवर्गातील गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थी संख्येमध्ये 50 वरून 75 संख्या वाढवलेली आहे आणि हा निर्णय आपण घेतलेला आहे। सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत 3 ते 4 पटीने वाढ केलेली आहे। ओबीसी महामंडळासाठी 20% बीज भांडवल, थेट कर्ज योजनेसाठी 5 कोटीची तरतूद, विविध राज्य आणि राष्ट्रीय महामंडळाच्या योजनात 35,938 लाभार्थ्यांनी 204 कोटी 68 लाख कर्ज वाटप त्यांना आपण केले आहे। 400 रेकॉर्ड आतापर्यंत 496 अरे विरोधी पक्ष नेते जे चांगलं केलंय त्याला चांगलं कधी बोलणार की नाही। आणि 496 लाभार्थ्यांना 1 कोटी 64 लाख व्याज परतावा देखील केलेला आपण व्याज परतावा देखील केलाय। संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ या दोन्हीसाठी प्रत्येकी 50 कोटी भाग भांडवल देखील मंजूर केलेला आहे। अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर ही स्वायत्त संस्था आहे। महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील समाज घटकांच्या शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक विकासासाठी महाज्योती काम करते आहे। महाज्योतीतर्फे स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 13,000 विद्यावेतन देण्यात येते, तर 18,000 ते 12,000 इतका आकस्मिक निधी देखील देण्यात येतो। दिल्ली तसेच पुणे येथे यूपीएससी, एमपीएससी, सेट नेट, मिलिटरी भरती, MBAचं प्रशिक्षण देखील देण्यात येतं। अध्यक्ष महोदय, PhD ला पाठवायचे आहेत असे 6,000 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत। विजयराव, यूपीएससी साठी 50,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला अर्थसहाय्य करते, तर मुलाखतीकरिता 25,000 रुपये प्रति विद्यार्थी अर्थसहाय्य या ठिकाणी केलं जातं। यूपीएससी मध्ये आतापर्यंत 34 विद्यार्थी यशस्वी झालेत। IAS, IPS, IRS मध्ये देखील या ठिकाणी MPSC मध्ये देखील 131 विद्यार्थी राज्यात विविध पदांवर काम करतात आपल्या ओबीसी प्रवर्गातील। केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध परीक्षांमध्ये 566 उमेदवार यशस्वी झालेले आहेत। PhD करता एकूण 5 वर्षासाठी महाज्योती मार्फत अर्थसहाय्य करण्यात येतं। यात प्रत्येक विद्यार्थ्याला 5 वर्षासाठी 29,68,000 इतकं अर्थसहाय्य करण्यात येतं। एकूण 1884 विद्यार्थ्यांना विजयराव महाज्योती लाभ देते आहे। 148 विद्यार्थ्यांनी त्यांची PhD वेळेत पूर्ण केलेली आहे। ओबीसी विजयंती SBC विद्यार्थ्यांना देखील उच्च दर्जाचं कौशल्य विकास प्रशिक्षण देखील देण्यात येतं। अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारची कंपनी असलेल्या इंडो जर्मन टूल रूम सिपेट आणि विविध सेक्टर स्किल काउन्सिल मार्फत हे प्रशिक्षण दिले जातं। सन 2022-23 मध्ये महाज्योतीने 6,875 उमेदवारांना प्रशिक्षण दिलं। त्यातील 6,235 उमेदवारांना रोजगाराची संधी मिळाली। विजयराव, या वर्षी 19,664 उमेदवारांचं प्रशिक्षण सुरू आहे। आपण मगाशी म्हणालात विद्यार्थ्यांची संख्या। महाज्योतीने छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक या विभागामध्ये प्रादेशिक कार्यालय सुरू केलेली आहेत। नागपूर येथील देखील महाज्योतीचं मुख्यालय इमारत व सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारण्याकरता देखील मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी थोडक्यामध्ये मी या धनगर समाजासाठी देखील 140 कोटींची तरतूद केली आहे। सरकारने धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 5,500 विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यात येते आहे। 16,350 विद्यार्थ्यांना आज लाभ मिळतोय आणि धनगर समाजासाठी 10,000 घरकुलं देखील सरकारने बांधण्याचा निर्णय घेतला आहे। 2,888 लाभार्थ्यांना लाभ देखील दिलेला आहे। 25,000 घरकुल नव्याने आपण बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे।
धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर व अमरावती या महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी प्रत्येकी 100 विद्यार्थी, 100 विद्यार्थिनी क्षमतेचे प्रत्येकी 6 वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे। नाशिकच्या वसतिगृहासाठी रुपये 43 कोटी 52 लाख किमतीस देखील मान्यता दिलेली आहे। शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वयं योजना आपण सुरू केली आहे। विद्यार्थ्यांना यासाठी भरीव अर्थसहाय्य देखील दिलं जात आहे। धनगर समाजासाठी न्यूक्लियस बजेट योजना आपण राबवत आहोत। यंदासाठी 10 कोटी निधीची तरतूद देखील केलेली आहे। केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत धनगर समाजातील नवउद्योजक महिलांच्या 15% कर्जाची रक्कम शासन भरत आहे आणि म्हणून धनगर समाजासाठी कृषी व पदुम विभागाच्या विविध योजनांचा देखील त्यांना लाभ देण्यात येतोय। स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी परीक्षा शुल्कात आर्थिक सवलत देण्याची योजना देखील राबवण्यात येते आहे। 11 कोटी 9 लाख तरतूद पुरवणी मागणीद्वारे देखील पुरवणी मागण्यात आपण केलेली आहे। धनगर समाजाच्या उन्नतीकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांचे संनियंत्रण करण्यासाठी एक शक्ती प्रदत्त समिती देखील स्थापन आपण केलेली आहे अध्यक्ष महोदय। आणि परवा झालेल्या बैठकीमध्ये सगळे लोक आले होते, त्यांच्या देखील काही मागण्या होत्या। त्यामध्ये देखील शेळी मेंढी जे आहे त्यांचा होणारा मृत्यू, त्यांना चराईसाठी येणाऱ्या अडचणी त्या देखील आपण दूर केल्यात आणि शेळ्या मेंढ्यांसाठी देखील सरकारने विम्याचं कवच जाहीर केलेलं आहे। हे देखील एक आपण नवीन निर्णय या ठिकाणी घेतला आहे। आणि अध्यक्ष महोदय, आज आपण जो SCBC जो कायदा आपण केला होता त्याचं मी या ठिकाणी विश्लेषण थोडक्यात करू इच्छितो। राणे समितीने केलेल्या शिफारशीनुसार शिफारशीनुसार 2014 मध्ये शैक्षणिक संस्था आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा निर्णय झाला। न्यायालयाने त्याला स्थगिती दिली। त्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्याचा निर्णय झाला आणि ते तपासून अहवाल सादर करण्याची विनंती करण्यात आली होती। त्या आधारे नोव्हेंबर 2018 मध्ये आरक्षण लागू करण्यात आलं आणि मराठा आरक्षणासाठी त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी नेटाने आणि प्रामाणिक प्रयत्न केले होते आणि आजही ते तशाच प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी करतात। 2018 मध्ये न्यायमूर्ती MG गायकवाड कमिशनच्या शिफारशी विधिमंडळात सर्व पक्षीयांनी त्या एकमताने स्वीकारून त्यावर सर्वानुमते SCBC कायदा करून मराठा समाजास घटनेच्या 15(4) व 16(4) अन्वये आरक्षण आपण दिलं। हे आरक्षण सन 2018 ते 9 सप्टेंबर 2020 पर्यंत अस्तित्वात होतं। अध्यक्ष महोदय, मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर तिथेही ते आरक्षण आपण टिकवलं। सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं असता त्यास पहिल्या टप्प्यात स्थगिती मिळालेली नव्हती। अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 5 मे 2021 रोजी निकाल देऊन SCBC कायदा रद्द केला आणि त्यामुळे मराठा समाजाला शिक्षणामध्ये 12% आणि नोकऱ्यामध्ये 13% मिळालेलं आरक्षण जे आहे रद्द झालं। दुर्दैवाने मला इथं नमूद करावंसं वाटतं की त्यावेळी झालेल्या सुनावण्यांमध्ये अतिशय निवडक व मर्यादित माहिती न्यायालयापुढे ठेवली गेली आणि मी आता काही कोणावर टीका करू इच्छित नाही आणि मला याच्यात राजकारणही करायचं नाही, परंतु त्यावेळेस जो पूर्ण तपशील मराठा समाज मागास कसा आहे हे आरक्षण देताना आपण त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित हायकोर्टमध्ये मांडल्या होत्या। दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये तशा प्रकारच्या तसं नीट मांडलं गेलं नाही आणि म्हणून यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील पूर्ण तपशील, तथ्य आणि सर्व प्रकारचा जो डेटा होता कोर्टासमोर व्यवस्थितपणे मांडण्याची आवश्यकता होती। मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी
अतिशय महत्त्वाचे ठरू शकतात असे पुरावे जे आहेत, ऊस तोडणी कामगार अहवाल, घरेलू महिला कामगार, डबेवाले, हमाल माथाडी कामगार, विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत संकलित केलेले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची माहिती, त्याचा अहवाल, जनसुनावणी अहवाल, असे विविध अहवाल, तसेच अहवालासोबतची अनेक कागदपत्रे व्यवस्थितपणे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे मांडणं आवश्यक होतं. परंतु त्यावेळेस ज्या पद्धतीने मांडण्याची गरज होती ते मांडली गेली नाही. परंतु आता खरं म्हणजे आपण आता एकत्र आहोत सगळे या विषयावर, त्यामुळे यामध्ये मी कुणी दुनी काढू इच्छित नाही, टीका टिप्पणी करू इच्छित नाही. आपल्याला एक सगळ्यांचा उद्देश एकच आहे, वेगवेगळा नाही आहे. आणि म्हणून आज थोडक्यात मध्ये मी काय बोललो आता डिटेलमध्ये माझ्याकडे आहे, ते बोलू का इकडे? ते मला बोलायचं नाही, समजलं की नाही? चांगलं आहे आपल्याला. आणि म्हणून नाना भाऊ बोलू. थोडक्यात मागील सरकारने या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया जेवढे गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती तेवढी गांभीर्याने घेतली गेली नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शासकीय व निमशासकीय सेवेतील प्रतिनिधित्व नक्की करताना खुल्या प्रवर्गाबरोबर तुलना करून मराठा समाजाचे प्रतिनिधित्व नक्की करण्याची पद्धत वापरली. या पद्धतीनुसार मराठा समाजाचे प्रतिनिधित्व काढताना मराठा समाजाची तुलना एकूण 48% असलेल्या खुल्या प्रवर्गाशी केली गेली. त्याचा आधार घेत मराठा उमेदवारांचे शासकीय सेवेतलं अध्यक्ष महोदय प्रतिनिधित्व 33% असल्याचं नमूद केलं. त्यावेळेस खुलासा करणं आवश्यक होतं, परंतु त्यामुळे मराठा समाजाचं शासकीय व निमशासकीय सेवेमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व असल्याचा निष्कर्ष काढला गेला होता. आणि जर त्यांनी 100% पद्धत वापरली असती तर 16% आरक्षणाचा निर्णय जो सरकारने घेतला होता तो टिकला असता, एवढंच मला सांगायचं आहे. आणि त्यामुळे अनेक त्याच्यामध्ये हे कारण आहे महत्त्वाचं, आणि अनेक दुसरी कारणं आहेत. आणि त्यामुळे मराठा समाजावर त्यावेळेस अयोग्य पद्धतीमुळे अन्याय झालेला आहे. बापट कमिशनने मागासलेपणाबाबतचा जो काही ढोबळ निष्कर्ष काढला त्यामुळे देखील मराठा समाज त्यावेळेस आरक्षणापासून वंचित झाला. त्यानंतर मात्र नियुक्त केलेल्या भाटिया कमिशनने मधल्या काळात काही ठोस काम केलं नाही. नंतरच्या राणे समितीने आरक्षणाचा निर्णय घेतला, मगाशी म्हटलं मी, त्याला स्थगिती मिळाली. आणि गायकवाड समितीने सखोल अभ्यासाअंती मराठा समाज मागास असल्याचा अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारे युती सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर गायकवाड समितीचा जो अहवाल होता त्या न्यायालयापुढे प्रभावीपणे मांडणं आवश्यक होतं. आणि त्यामुळे मराठा समाज जे बापट आयोगाचा निष्कर्ष होता पुढारलेला आहे आणि तो निष्कर्ष ग्राह्य ठरवून न्यायालयाने मराठा आरक्षण त्यावेळेस रद्द केलं. या निकालानंतर महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समितीने जून 2021 मध्ये आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर केला. सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल करताना जे निष्कर्ष नोंदवले आहेत त्यासाठी समितीने नव्याने राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून फेर सर्वेक्षण करावे. नव्याने संख्यात्मक व गुणात्मक माहिती संकलित करून ती रिव्ह्यू पिटिशन मध्ये सादर करावी अशा शिफारशी या समितीने केल्या होत्या. त्यावर मागील सरकारने गतीने कार्यवाही करायला पाहिजे होती, मात्र ठीक आहे जाऊ द्या, ती काय झालं ते सोडून द्या. अखेर ती आमचं सरकार आल्यानंतर सुरू केली आणि महायुतीच्या सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलं. आणि यामध्ये मागील सरकारच्या काळात किंबहुना ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या राहणार नाहीत याची पूर्णपणे काळजी सरकारच्या वतीने घेतली जात आहे. याखेरीज सर्वोच्च न्यायालयाने
जो क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे त्याच्यामध्ये ओपन कोर्ट हिअरिंगला त्यामध्ये त्यांनी म्हटलंय लिस्टिंग करू आणि प्रोसेसमध्ये ऐकू. एक विंडो ओपन झालेली आहे. एक सुदैवाने एक आशा जी आहे की मला एक पॉझिटिव्ह जे आहे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये एक तशा प्रकारचा निर्णय झालाय आणि सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष महोदय ओपन कोर्ट हिअरिंगला अनुमती दिल्यास राज्य मागासवर्ग आयोगातर्फे अधिकचं सर्वेक्षण करून डिटेलमध्ये त्याद्वारे संकलित झालेली स्टॅटिस्टिकल व इम्पिरिकल डेटा सह अधिकचे सर्वेक्षण व त्याद्वारे संकलित झालेली माहिती जी आहे ही सादर करण्यात येईल. मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सिनियर काउन्सिलची फौज जी आहे ती उभी केली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ हरेश साळवे, मुकुल रोहतगी, तुषार मेहता, आत्माराम नाडकर्णी, परमजीत सिंग पटवालिया, विजय सिंग थोरात, अनिल साखरे, शेखर जगताप, वैभव सुबदरे, अक्षय शिंदे आदींचा त्यामध्ये समावेश आहे. अध्यक्ष महोदय, उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडणाऱ्या विधी तज्ञांचाही या कामे त्यांची मदत घेतली जाईल ज्यांनी हायकोर्टमध्ये आरक्षण टिकवण्यासाठी मदत केली होती आणि म्हणून त्यासाठी आम्ही टास्क फोर्स देखील स्थापन केलेला आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवरही मराठा समाजाचं आरक्षण कसं टिकून राहील याबाबत शासनाला कायदेशीर सल्ला मार्गदर्शन करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश मारुती गायकवाड, न्यायाधीश संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ नियुक्त केले. त्यांच्याशी सुद्धा सातत्याने संवाद सुरू आहे. अध्यक्ष महोदय, राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आम्ही आयोगाचं पुनर्गठन केलेलं आहे. सर्वेक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगासाठी 360 कोटी रुपयांचा 360 कोटी रुपयांच्या निधीची पुरवणी मागण्यांमध्ये देखील अध्यक्ष महोदय तरतूद केलेली आहे. आयोगाच्या पुण्यातील कार्यालयातील वाढीव जागा देखील त्यांना दिलेली आहे. आयोगाच्या सर्वेक्षणाच्या आधारावरच मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध होणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक आणि पुरेशा मनुष्यबळानिशी पूर्ण यंत्रणा, पूर्ण त्यांना मशिनरी या ठिकाणी युद्ध पातळीवर दिलेली आहे आणि युद्ध पातळीवर हे काम सुरू झालेलं आहे. मराठा आरक्षणासाठी दावा करताना येत असलेल्या त्रुटी दूर करण्याचं काम हा आयोग करणार आहे. अनेक संस्था हे काम करत असून त्यांना सर्व प्रकारचं सहाय्य करण्यासाठीचे आदेश सरकारी यंत्रणेला देण्यात आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने आरक्षणाच्या संदर्भात सभागृहाची वेळ सायंकाळी 8:30 पर्यंत वाढवण्यात येत आहे. कामकाज पूर्ण संपायला 2 दिवस जातील. तो झाला विषय. अनेक संस्था हे काम करत असून त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करण्यासाठीचे आदेश सरकारी यंत्रणेला देण्यात आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने आरक्षणाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या याचिकांमध्ये काही महत्त्वपूर्ण ऑब्झर्वेशन नोंदवलेली आहेत. एखाद्या समाजाला जर आरक्षण लागू नसेल परंतु त्या समाजाला जर मागासलेपण आले तर त्याला आरक्षणाचा फायदा देण्याचा, लाभ देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. अपवादात्मक एक्सेप्शनल आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्स मध्ये अशा प्रकारच्या या परिस्थितीमध्ये हा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे असं त्यात स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही मराठा समाजातील बांधवांना आश्वस्त करतो की समाजाला टाकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार आमचं कटिबद्ध आहे. आणि म्हणून मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. असाधारण व अपवादात्मक परिस्थिती मराठा समाजाबाबत असल्याचे आपणास दिसून येते. या सभागृहाला मी सांगू इच्छितो की मराठा समाजामध्ये ऊसतोड कामगार, मजूर, माथाडी, हमाल, डबेवाले, मोलमजुरी करणारे, घरकाम करणारे, नाक्यावर काम करणारे
अल्पभूधारक पहिली मोठी जागा होती, कुटुंब वेगवेगळे झालं, अल्पभूधारक झाले, स्थलांतरित आहेत, वीट कामगार आहेत, शिक्षणापासून वंचित असलेले, आत्महत्या शिक्षणापासून वंचित केलेले लोक विद्यार्थी आहेत, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये देखील अध्यक्ष महोदय मराठा समाजाची संख्या मोठी आहे, 40% आहे. भूमिहीन, अल्पभूधारक, दारिद्र्य रेषेखाली सुमारे 37% मराठा समाजाची संख्या आहे. पूर्णपणे शेतीवर अवलंबून आणि शेती निसर्गावर अवलंबून कायम नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेला समाज, पक्क घर नसलेला, झोपडपट्टीत राहणारा, घरात स्नानगृह व स्वच्छतागृह नसलेला, दुष्काळी भागातील शेतकरी, दुर्गम अतिदुर्गम भागात राहणारे, वाडी वस्तींवर, डोंगर भागामध्ये पायथ्याला रस्ते नसलेले अशा ठिकाणी देखील हा मराठा समाज राहतो. आपण पाहिलं इथे आपले भरत गोगावले आहेत, तुमचं तळीये गाव कुठं, ते पार डोंगराच्या एका कडेकपारीत होतं आणि लँडस्लायडिंग झालं, अख्खं ते कोण हेच होते ना, समाज मराठा समाजच होता. आणि अशा अनेक ठिकाणी असे आपण उदाहरणं देऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय मेन स्ट्रीम मध्ये म्हणजे त्यांनी त्यांचं एक ऑब्झर्वेशन जे आहे, मुख्य प्रवाहाच्या बाहेर पडलेला समाज, डोंगर दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा समाज आणि दुर्गम भागात मराठा समाज राहतोय. आणि म्हणून याची उदाहरणं अनेक आहेत, मी ती देऊ इच्छित नाही. आणि म्हणून दारिद्र्य रेषेखाली देखील अनेक जण आहेत, लोकसंख्या वाढली आहे, कुटुंब वाढली, परिणामी जमिनीचे तुकडे झाले, मी आता म्हटलंय. आणि म्हणून यामध्ये मुलांचं शिक्षण, राहायला पक्क घर, मुलाबाळांचं लग्न असे अनेक प्रश्न मराठा समाजाच्या समोर आवासून उभे आहेत. यातही निसर्गही आपला इसका अधूनमधून दाखवतो. सर्व मार्ग खुंटल्यावरच माणूस टोकाचा विचार करतो. तशीच परिस्थिती मराठा समाजातील युवा वर्ग शेतकऱ्यांवर ओढवली आहे. ही अपवादात्मक आणि अत्यंत संवेदनशील परिस्थिती आहे. आणि म्हणून काही लोक आत्महत्या करतात, आत्महत्या करू नये अशा प्रकारचं आवाहन सरकारने अनेक वेळा आम्ही केलंय. आणि म्हणून मराठा समाजातील पात्र मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची जी पद्धत आहे त्या बाबतीत मी मगाशी सांगितलेलं आहे. आणि आता सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन देखील फेटाळलंय. मात्र आता क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून एक मगाशी मी आपल्याला म्हटलं, एक विंडो ओपन झाली, आशेचा किरण या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. आणि त्यामुळे यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी देखील युद्ध पातळीवर आपण काम करतोय. आणि त्यासाठी संपूर्णपणे यंत्रणा पूर्णपणे त्यांना मदत करते आहे. सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटींवर बोट ठेवलं त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर देखील आपण भर देतोय. आणि आताच मी म्हटलं की जे मुख्य प्रवाह बाहेरचे त्यांनी म्हटलंय मेन स्ट्रीम, फार फ्लंग, डिस्टंट असे त्यांचं विश्लेषण केलं. हा एक मुद्दा आहे त्यांच्या ऑब्झर्वेशन मधला. आणि त्याच्यावर देखील आपण हा जो आयोग आहे त्यांना विनंती आम्ही केलेली आहे. मराठा समाजाला टिकणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्याचा हा देखील एक पर्याय आहे. त्यामुळे राज्य सरकार तिथं देखील आपली सर्व शक्ती पणाला लावतीये आणि तिथून देखील आपल्याला दिलासा मिळू शकतो. राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल. आणि त्यामध्ये अवलोकन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो, सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ इच्छितो. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं, अनेक वेळा आम्ही बोलतो तरी सुद्धा काही संभ्रम, शंका कोणी या ठिकाणी मनात लोकांच्या निर्माण होतात, त्या होऊ नयेत. आणि म्हणून मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल.
त्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करण्याची जबाबदारी आमची आहे। आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत अशोकराव, मी काही लोक म्हणाले इकडे की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली। हो, मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आराध्य दैवत आहे, ते आपले आदर्श आहेत आणि त्यांची शपथ घेतलेली आहे मी। आणि ही शपथ इतर जो आता मराठा समाजावर जी वेळ आली आहे, प्रसंग आलाय, ती समजा ओबीसीवर आली असती, इतर समाजावर आली असती, तरी सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्यांच्यासाठी घेतली असती। पण आपल्याला माहित आहे जो समाज अडचणीत आहे त्याच्या मागे सरकार उभं आहे। आणि आपल्याला माहित आहे छत्रपती, मी जेव्हा शपथ घेतो, जेव्हा मी एक संकल्प करतो, तेव्हा तो पूर्ण करतो, हे 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि म्हणून सरकार पूर्ण सकारात्मक आहे, पूर्णपणे हा ते सगळं करावं लागतं ना ते। तर नाना भाऊ, सगळं करायला धाडस लागतं, घाबरून घाबरून काम करता येत नाही। अरे डू ऑर डाय। त्यामुळे हे जे लोकांच्या मनात होतं, या राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये होतं, आमच्या बाळासाहेबांना अभिप्रेत होतं, ते एकनाथ शिंदेने केलं। आणि 1.5 वर्षात या सरकारने केलेली कामगिरी तुमच्या समोर आहे। ठीक आहे, ते आले ना, तो सोबत आहेत ना आमच्या। त्यामुळे नाना भाऊ बघा, अजितदादांनी काय सांगितलं, या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब या देशाचं या ठिकाणी नेतृत्व करतायत। आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही त्यांच्या बरोबर अरे बोलू दे ना, बोलू द्या। आणि म्हणून विकासाबरोबर अजितदादा आलेले आहेत। आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जे आपण कुणाच्याही मनामध्ये संभ्रम बिलकुल राहता कामा नये। कुणबी ज्या नोंदी आहेत, या 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी आहेत। पुन्हा एकदा मी सांगतो, ज्या नोंदी जुन्या सापडलेल्या आहेत, त्यांच्या ब्लड रिलेशन मध्ये जे लोक असतील त्यांना आपल्याला त्याचा फायदा मिळेल। असं कोणी काहीतरी सांगताय एकाला मिळाल्यावर 500 लोकांना मिळणार, परंतु हे जिकडे मिळतच नव्हते दाखले, त्या जस्टिस शिंदे साहेबांनी जे काम केलं त्याच्यामुळे मिळायला लागल्या। आणि तुम्हाला मी सांगतो, मी पहिले अगोदरही सांगितलं, कुणाला न्याय देताना कुणावरही अन्याय होणार नाही। आणि आम्ही सरकार म्हणून आमची सगळी जबाबदारी आहे। आणि म्हणून मी आंदोलनकर्ते जे आहेत, म्हणजे ओबीसी मधले असतील, आपले मराठा समाजाचे जरांगे पाटील असतील, यांना देखील माझं नम्र आव्हान आहे की सरकार एवढं पॉझिटिव्ह आहे, सरकारने काम केलेलं आपल्या समोर आहे। सरकार नकारात्मक भूमिकेत पहिल्या दिवसापासून नव्हतं, नाहीतर मग सरकार म्हणून काही लोक आमच्यावर देखील टीका करतात, सरकारने हे करायला नको होतं, ते करायला नव्हतं, परंतु आम्ही कुठलाही इगो मनामध्ये ठेवला नाही। छोटा माणूस आहे का मोठा माणूस आहे, नाही तर मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ अतिशय जेव्हा ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी गेलेला आहे, तिथला विषय जो सोडवलेला आहे। आणि म्हणून आज आपण पाहतोय की एक टप्पा आपण पुढे चाललोय, या 2 टप्पे आपल्याकडे बाकी आहेत। आणि त्याच्यातून देखील मराठा समाजाला, पुन्हा एकदा मी सांगतो, मराठा समाजाने देखील यामध्ये सरकारची जी काही कामगिरी आहे, सरकारचे जे काही प्रयत्न आहेत, सरकारने जी जबाबदारी घेतलेली आहे की मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, यावर विश्वास ठेवला पाहिजे। आणि यावर विश्वास ठेवून आपण जे काही आंदोलन आहेत, ती आंदोलने देखील या ठिकाणी राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, कायदा नाही, माझं कंप्लीट झाल्यावर कायदा सुव्यवस्था नाही, बसून घ्या त्यांचं चालू आहे, झालं रिप्लाय चालू आहे, झालं
नाही, reply चालू आहे. खाली बसा. अशोकराव, एक मिनिट. एक नाही, मिनिट. खाली बसा, खाली बसा. कायदा सुव्यवस्था अबाधित खाली राहील बसा. याची काळजी सरकार घेतच आहे, परंतु विरोधी पक्षाची आपली जबाबदारी आहे आणि या राज्यातल्या जनतेची जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था राखणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मी आंदोलन करताना पुन्हा एकदा आवाहन करतो की सरकारच्या कामावर आपण विश्वास ठेवा. आपल्याला न्याय सरकार देणार आहे, हा आमचा शब्द आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभागृहात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.